स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात भाषावर प्रांत रचनेची मागणी जोरदार धरू लागली होती. त्यावेळी सध्याचा महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही मिळून बॉम्बे स्टेट म्हणजेच मुंबई राज्य नावाचा एक प्रांत होता. यामध्ये मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषा बोलणारे लोक एकत्र होते. मराठी भाषिक जनतेला स्वतःचे स्वतंत्र राज्य हवे होते, ज्याची राजधानी मुंबई असावी. यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. या चळवळीत श्रीपाद अमृत डांगे, M.S. जोशी, प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि सेनापती बापट यांसारख्या दिग्गज नेत्यांनी नेतृत्व गाजवले. त्या काळी मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र होते. गुजराती आणि मराठी अशा दोन्ही समाजांचा मुंबईवर दावा होता. काही नेत्यांचे म्हणणे होते की मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवावे, परंतु आचार्य अत्रे यांनी त्यांच्या मराठी वृत्तपत्रातून आणि भाषणातून ठाम मांडले की मुंबईशिवाय महाराष्ट्र म्हणजे प्राण नसलेला देह आहे. नोव्हेंबर 1955 मध्ये फ्लोरा फाउंटन परिसरात निदर्शने करत असलेल्या शांतपूर्व जमावावर तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या सरकारने गोळीबार करण्याचे आदेश दिले. या गोळीबारात आणि त्यानंतरच्या संघर्षात एकूण 106 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून मुंबईत हुतात्मा चौक उभारण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र समितीने 1957च्या निवडणुकीत प्रचंड यश मिळवले. काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. जनतेचा हा कौल पाहून अखेर पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना जाणीव झाली की मराठी जनतेला मुंबईपासून वेगळे ठेवणे आता अशक्य आहे. अखेर 30 एप्रिल 1960च्या मध्यरात्री मुंबई राज्याचे विभाजन झाले. 1 मे 1960 रोजी सकाळी राजभवनावर आयोजित सोहळ्यात पंडित नेहरूंनी अधिकृतपणे महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.